नमस्कार, मी मानसी न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। नाराज शिलेदारांना एकनाथ शिंदेंकडून श्रद्धा सबुरीचा सल्ला। राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, सरकार पुरस्कृत झुंडशाही सुरू, संजय राऊतांचा हल्लाबोल। पुणे विमानतळाचे नाव बदलले, विधानसभेत ठराव मंजूर। आणि अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेतर्फे वाचन संस्कृतीचा संदेश देत शोभायात्रा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर अनेक दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता। मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे महायुतीमधील मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांसोबतच सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं। अखेर मंत्रिमंडळ विस्तार देखील झाला, मात्र या मंत्रिमंडळ विस्ताराने महायुतीमधील अनेक आमदारांचा अपेक्षा भंग केलाय। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला। मी विश्वासाने सांगतो, ज्यांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळालं नाही ते पक्षाचं काम करतील, संघटना वाढवण्यासाठी काम करतील। दुसऱ्या टप्प्यात त्यांना मंत्रिपद मिळेल। ज्यांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळाले आहे ते दुसऱ्या टप्प्यात पक्षासाठी काम करतील। मंत्रिपदासाठी श्रद्धा सबुरी ठेवावी लागते असं एकनाथ शिंदे म्हणाले। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराची 2 अज्ञात इस्मांनी रेकी केली। आज सकाळी 9:30च्या सुमारास ही रेकी करण्यात आली। अज्ञात इस्मांनी 10 मोबाईल कॅमेरे लावून ही रेकी केली। त्या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली। या संदर्भात विधिमंडळातही प्रश्न उपस्थित करण्यात आले। राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, सरकार पुरस्कृत झुंडशाही सुरू असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय। मी शब्द जपून वापरत आहे, राज्याचं वातावरण खराब केलंय। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांना आमचा आवाज बंद करायचा असल्याचंही राऊत म्हणाले। वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते। कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिलाय। सरकारने असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी, अन्यथा मनसैनिकांनी राज्यात थैमान घातले तर आमच्याकडे बोट दाखवू नका, अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावले। या संदर्भात राज ठाकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मराठी माणसासाठी पुन्हा एकदा आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक नेते कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले 20% शुल्क तातडीने रद्द करावे अशी मागणी करतायत। आता खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यातीवरील 20% शुल्क त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे। लंके यांनी शुक्रवारी पीयूष गोयल आणि राज्यमंत्री जितीन प्रसाद यांची भेट घेतली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज राज्याच्या विधानसभेत उमटले। विरोधकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आपल्या आसनावर ठेवला। या कृतीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब केलं होतं। वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला,
पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुणे येथील लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असं पुनर्नामकरण करण्याचा शासकीय ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मांडला होता. विधानसभेतील सर्व सदस्यांनी पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाव देण्याचं एकमताने मंजूर करण्यात आलंय. 2 वर्षांपासून नाशिककर वाट पाहत असलेल्या क्रेडाई शेल्टर 2024 प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली असून आजपासून 25 डिसेंबर पर्यंत नाशिककरांसह उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना स्वप्नातील घरांचं स्वप्न एका छताखाली शोधता येणार आहे. शहरात निमा इंडेक्स नंतर सर्वात मोठं भरणारं हे प्रदर्शन आहे. त्र्यंबक रोडवरील पोलीस अकादमी समोरील ठक्कर इस्टेट येथे हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. जय जगन्नाथ, शंकर शेठ, जय विश्वकर्मा, जय दैवज्ञ अशा घोषणा देत नारायणपेठेतील अष्टभुजा दुर्गादेवी मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेतर्फे आयोजित शोभायात्रेत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वाचन संस्कृतीला चालना देण्याचा संदेश दिलाय. परिषदेतर्फे 21वे अधिवेशन आणि 10वे दैवज्ञ साहित्य संमेलनाचे आयोजन दिनांक 22 डिसेंबर पर्यंत स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आलंय. विविध गैरसमजुतींना आव्हान देणे, लिंग समानता सारख्या संस्कृतीचा प्रसार करत आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सहानुभूती, करुणा आणि आदर या मूल्यांचा प्रसार करण्यात आलाय. मी टू वी मिशन 2034 अंतर्गत जंगली महाराज रस्त्यावरील क्लार्क्स इन इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पराग ठाकूर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.